नमस्कार मित्रांनो, मी प्रशांत आयरे. दीपस्तंभ मनोबलच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपले स्वागत आहे. आज 7 मे 2025 आणि मध्यरात्री या ठिकाणी जे सर्जिकल स्ट्राईक झालं, विशेषतः त्याची वाट आपण बघत होतो. कारण पहलगाम येथे जो काही भ्याड हल्ला झाला त्यानंतर भारत पाकिस्तानवर कधी सर्जिकल स्ट्राईक करेल आणि त्या गोष्टीची प्रत्येक भारतीय वाट बघत होता. आणि त्यात सर्जिकल स्ट्राईक झाल्यानंतर आज सकाळी सकाळी न्यूज मध्ये आपल्याला एक शब्द चर्चेत आला, तो म्हणजे मॉक ड्रिल्स. नक्की मॉक ड्रिल हा शब्दाची पार्श्वभूमी काय आहे आणि हा शब्द नक्की काय आहे हे आपण समजून घेणं येथे गरजेचं आहे एक्झामच्या दृष्टिकोनातून. तर मित्रांनो, आता हिंदुस्तान टाइम्स या न्यूजपेपर मधील ही न्यूज आहे आणि त्याच्यामध्ये मॉक ड्रिल लाईव्ह अपडेट्स जे आहेत त्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. नक्की आहे तरी काय, आणि विशेषतः गृह मंत्रालयाच्या आदेशानंतर संपूर्ण भारतात ऑपरेशन अभ्यास अंतर्गत सुरक्षा मॉक ड्रिल सुरू झाले आहे. आता इथं हा शब्द फार महत्वाचा आहे, ऑपरेशन अभ्यास. मित्रांनो, गृह मंत्रालयाच्या आदेशानंतर संपूर्ण भारतात काय झालेले, ऑपरेशन अभ्यास अंतर्गत मॉक ड्रिल सुरू झालेला आहे. आणि भारत मॉक ड्रिल लाईव्ह अपडेट्स पाकिस्तान सोबत वाढत्या तणावादरम्यान भारताच्या आपत्कालीन प्रतिसाद तयारीचा आढावा आयोजित केले जाणार आहे. गृह मंत्रालयाने सोमवारी सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना नवीन जटिल धोक्याविरुद्ध सज्ज तपासण्यासाठी आलं लक्षात कवायती आयोजित करण्याचे निर्देश दिलेले आहेत. आणि तुम्हाला एकदम साध्या भाषेत सांगायचं झालं तर समजा जे युद्ध चालतंय ते युद्ध आता भारत पाकिस्तान जी लाईन आहे ती रॅड क्लिफ लाईन म्हणून आपण ओळखतो. आणि विशेषतः दोन देशांमध्ये जेव्हा युद्ध सुरू आहे तर सीमेवर त्या दोघ देशांचे सैनिक तर लढणार आहेत, परंतु काही वेळेस असा प्रसंग निर्माण होतो की त्या बॉर्डर व्यतिरिक्त काही महत्वाच्या शहरांवर काय केला जातो, अटॅक केला जातो. आणि त्यावेळेस तिथल्या जनतेला स्वतःची सुरक्षा करण्यासाठी पहिले काही सराव करून घ्यायचा असतो. मग त्याच्यामध्ये अशी परिस्थिती निर्माण झाली तर आपण स्वतःचा जीव कसा वाचवायचा, आलं लक्षात, त्याशी संबंधित हा एक शब्द आहे, तो म्हणजे मॉक ड्रिल. समजा एक्झाम्पल सांगतो की आता एखादी शाळा असेल किंवा एखादी भूकंप परिस्थिती तसं मी पुढे या ठिकाणी अजून क्लिअर करूनच देईल. आणि अशा सायरन वाजल्यानंतर आपण कोणत्या जागेवर, त्या इमारतीच्या खाली तळमजल्याकडे कसं यायचं, त्याच्यानंतर तिथे थांबायचं, स्वतःचा जीव कसा वाचवायचा, ओके, या सगळ्या गोष्टींची कवायत घेतली जाते. म्हणजे याच्याने काय होतंय तर प्राणवास म्हणजे जी जीवितहानी होणार आहे ती काही प्रमाणात कमी होईल. ओके, तर मित्रांनो आता बघा, सोमवारी हे जे निर्देश देण्यात आलेले आहेत तेव्हा भारताने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत मंगळवार बुधवारच्या मध्यरात्री नियंत्रण रेषेवरील म्हणजे एलओसी लाईन ऑफ कंट्रोल पाकिस्तान मधील दहशतवादी चौक्यांवर हल्ला करण्याची तयारी केली. आणि 22 एप्रिल रोजी काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या तीव्र प्रत्युत्तर म्हणून हे हल्ले करण्यात आले. आणि ह्या हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला होता. ही बातमी तर आपल्याला माहितीच आहे. त्याच्यानंतर इंडस आपण म्हणूया सिंधू नदीचा जो काही करार होता त्या संदर्भात पण आपण ते अपडेट घेतलेले आहेत, ज्यामध्ये बहुतेक दहशतवादी होते. पाकिस्तानला न कळत पकडलेल्या ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारतीय सशस्त्र दलांनी पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर म्हणजे कोणता, की जेव्हा भारत आणि पाकिस्तानची फाळणी झाली तेव्हा रॅड क्लिफ लाईन आखण्यात आली होती. परंतु स्वातंत्र्यानंतर 1948 नंतर 47 स्वातंत्र्य मिळालं आणि 48 नंतर जेव्हा पाकिस्तान जो भारतीय सीमेमध्ये आत चालून आला आणि त्या ठिकाणी 24 पॅरलल लाईन जी आहे म्हणजे रॅड क्लिफ आणि 24 पॅरलल यांच्या दरम्यान हा पाकव्याप्त काश्मीर आहे. हे कंटेंट सुद्धा फार महत्वाचं ठरेल,
जे की आपण म्हणतो बघा, भारतातील सगळ्यात उंच शिखर कोणतं, ते K2. ऍक्च्युअली K2 हा पाक व्याप्त काश्मीरमध्ये आहे, हे लक्षात घ्या. आता 9 दहशतवादी ठिकाणांवर केंद्रित हल्ले केले गेले आणि त्यानंतर हा शब्द परत चर्चेत आला, तो म्हणजे मॉक ड्रिल. मग आपण इथे पहिले हे समजून घ्या की नक्की हा मॉक ड्रिल काय आहे. नक्की मॉक ड्रिल काय आहे? तर मित्रांनो, ही एक प्रकारची सराव प्रक्रिया आहे. ही एक प्रकारची काय सराव प्रक्रिया आहे, जी आपत्कालीन परिस्थितीत, उदाहरणार्थ आग लागणे, भूकंप, बांधकाम दुर्घटना इत्यादी करायचा याचा पूर्व सराव या ठिकाणी केला जातो. आणि यात सर्व कर्मचारी नागरिकांना अशा परिस्थितीत कसे वागायचे, कुठे जावे, काय करावे याचा अनुभव दिला जातो. म्हणजे एकंदरीत मूळ जीवितहानी कशी कमी होईल यावर काम केलं जातं. आता शाळेमध्ये भूकंपाचा मॉक ड्रिल घेतल्यास विद्यार्थी आणि शिक्षकांना लवकर बाहेर कसे जावे, कुठे जमावे, सुरक्षिततेचे नियम कसे पाळावेत हे शिकवलं जातं. आणि युद्धाच्या वेळी किंवा युद्धाची तयारी करताना मॉक ड्रिल याचा वापर खूप महत्वाचा असतो, हे लक्षात घ्या. त्यानंतर युद्धाच्या वेळी मॉक ड्रिलचा वापर कसा करतात? युद्ध सदृश परिस्थिती निर्माण करणे, शत्रूवर हल्ला किंवा शत्रूकडून होणाऱ्या हल्ल्याची नकली मॉक परिस्थिती निर्माण केली जाते. यात रणगाडे, शस्त्रास्त्रे, कमांड आणि कम्युनिकेशन यंत्रणा वापरून सराव केला जातो. आपण म्हणतो बघा, एखादी आपली मुख्य परीक्षा असेल, पूर्व परीक्षा असेल, त्याच्यासाठी आपण एक मॉक टेस्ट देऊन येतो, बरोबर की नाही? म्हणजे माझं म्हणणं काय, त्याचप्रमाणे ही एक प्रकारची मॉक टेस्ट आहे मित्रांनो. त्यानंतर सैनिकांची कृती तपासणे, याच्यात काय असतं? आता सैनिक योग्य वेळेत योग्य पद्धतीने प्रतिक्रिया देतात का पाहिले जाते आणि त्याच्या सहकार्य, गती आणि निर्णय क्षमता याचे परीक्षण होते. त्याच्यानंतर तांत्रिक यंत्रणेची चाचणी, याच्यामध्ये रेडिओ, रडार, ड्रोन, त्याच्यानंतर युद्ध साहित्य, दळणवळण यंत्रणा नीट काम करत आहे का हे देखील तपासलं जातं. त्यानंतर आपत्कालीन सेवा सराव, जखमींना मदत, औषधोपचार, आपत्कालीन स्थलांतर याचा देखील सराव केला जात असतो. हे आपल्याला या ठिकाणी माहिती असणं फार गरजेचं आहे. त्यानंतर दुसरं म्हणजे सामूहिक समन्वय. आता नक्की सामूहिक समन्वय कसा साधायचा? आता विविध यंत्रणा, त्याच्यामध्ये नौदल, हवाई दल, सैन्य, गुप्तचर संस्था यांच्या समन्वयाचे काम करण्याचा सराव देखील केला जातो. आता बघा, जेव्हा युद्ध होतं तेव्हा या ठिकाणी जमिनी मार्गाने तर होतच होतं, पण जलमार्गाने देखील आणि हवाई मार्गाने देखील वेगवेगळ्या पद्धतीने अटॅक केला जातो. आता यासाठी नौदल, हवाई दल आणि भूदल हे तिघही दल काम करतायत, पण यांचं एकमेकाशी कम्युनिकेशन कसं आहे, समन्वय कसा साधला जातोय याचा देखील सराव केला जातो. आणि याचे उदाहरण जर बघायचं झालं तर भारतीय लष्कराने सीमावर्ती भागात मोठ्या प्रमाणावर युद्ध सराव आलं लक्षात राबवला आणि त्यात रणगाड्यांचा वापर, रात्रकालीन हल्ला, त्वरित प्रतिसाद यांचा समावेश होतो. आणि भारतात विविध ठिकाणी मॉक ड्रिल प्रात्यक्षिक सराव नियमितपणे आयोजित केले जातात. आपले वेगवेगळ्या देशांबरोबर या ठिकाणी प्रात्यक्षिक सराव देखील आयोजित केले जात असतात. त्यांना वेगवेगळे नाव दिले जातात. आणि आपण म्हणतो बघा की भारत आणि श्रीलंकामध्ये कोणता सराव झाला, आलं लक्षात? भारत ऑस्ट्रेलियामध्ये कोणता सराव झाला, कोरियामध्ये कोणता, म्हणजे हे देखील याचाच एक भाग आहे. आणि मित्रांनो, त्यानंतर हे सराव आपत्कालीन परिस्थितीमध्ये त्वरित आणि प्रभावी प्रतिसाद देण्यासाठी महत्त्वाचे ठरतात. काही खालील आपण प्रमुख काही उदाहरणं देखील आपल्याला पाहायला मिळतील की आपण या मॉक ड्रिल कुठे कुठे, म्हणजे याची ऐतिहासिक पार्श्वभूमी काय आहे, तर त्याच्यामध्ये या ठिकाणी ऐतिहासिक जी पार्श्वभूमी आहे त्याच्यात काश्मीर मधील भूकंप सराव कारगिल 2022, त्याच्यानंतर याच्यामध्ये राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण
आणि कारगिल जिल्हा प्रशासनाने कारगिलमध्ये भूकंपाच्या आपत्कालीन प्रतिसादासाठी मॉक ड्रिल आयोजित केला आणि या सरावात बचाव कार्य, प्राथमिक उपचार, आपत्कालीन ऑपरेशन सेंटरची कार्यप्रणाली तपासली गेली होती. त्यानंतर दुसरा म्हणजे विशाखापट्टणम स्टील प्लांट गॅस गळतीचा सराव. आता बघा, गॅस गळतीमुळे भारतामध्ये भोपाळची दुर्घटना तर तुम्हाला सगळं माहितीच आहे. अँडरसन सीओ होता, त्या माझ्या मते मिथेल आयसोनेट गॅसची गळती झाली होती. आलं लक्षात. राजीवजी नवीनच म्हणजे नेक्टेच पंतप्रधान झाले होते. 84 ची घटना आहे. 2 काहीतरी तारीख होती, 2 एप्रिल 84 मधली ही घटना आहे, भोपाळ दुर्घटना. म्हणजे इंदिराजींचं निधन झालं, त्याच्यानंतर राजीवजी आले आणि त्या काळातच या भोपाळमध्ये ती दुर्घटना घडून आली होती. तर असंच विशाखापट्टणम स्टील प्लांट मध्ये गॅस गळती सराव. तर त्यावेळेस विशाखापट्टणम स्टील प्लांट मध्ये गॅस गळतीच्या परिस्थितीचा मॉक ड्रिल आयोजित करण्यात आला आणि या सरावात गॅस गळतीमुळे झालेल्या जखमींचे बचाव, प्राथमिक उपचार, आपत्कालीन यंत्रणाची कार्यप्रणाली तपासली गेली. म्हणजे हे काय असतं माहितीये का, हा जर सराव घेतला तर आपण म्हणजे तिथली जनता किंवा तिथे काम करणारे वर्कर हे देखील अशी परिस्थिती निर्माण झाल्यावर कसं स्वतःचा जीव वाचवता येईल याच्यासाठी सुद्धा उपयोगी ठरू शकते. त्यानंतर दुसरं म्हणजे अजून एक पार्श्वभूमी आहे, दिल्ली पब्लिक स्कूल आर.के. पुरम आग आणि भूकंप सराव 2022 मध्ये घेण्यात आला. दिल्ली पब्लिक स्कूल आर.के. पूर मध्ये आग आणि भूकंपाच्या परिस्थितीचा मॉक ड्रिल आयोजित करण्यात आला आणि या सरावात विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे बाहेर पडण्याचे मार्गदर्शन, प्राथमिक उपचार आणि आपत्कालीन प्रतिसादाची तयारी केली गेली. त्यानंतर श्री माता वैष्णोदेवी बोर्ड आपत्ती व्यवस्थापन सराव 2023 मध्ये झाला आणि श्री माता वैष्णोदेवी बोर्डाने आपत्ती व्यवस्थापनाच्या तयारीसाठी 5 दिवसीय मॉक ड्रिल आयोजित केला आणि या सरावात 295 सहभागी संस्थांनी आपत्ती व्यवस्थापनात विविध पैलूंवर प्रशिक्षण घेतले. त्यानंतर पुढचं म्हणजे एनटीपीसी बोंगाईगाव. आता भूकंप सराव 2023. आता एनटीपीसी बोंगाईगाव मध्ये भूकंपाच्या परिस्थितीत मॉक ड्रिल आयोजित करण्यात आला आणि या सरावात इमारतीच्या ढिगाऱ्यातून जखमींचे बचाव, प्राथमिक उपचार आणि आपत्कालीन प्रतिसादाची तयारी केली गेली. दुसरं वाराणसी पूर परिस्थितीचा सराव 2023 मध्ये वाराणसीमध्ये पूर परिस्थितीच्या आपत्कालीन प्रतिसादासाठी मॉक ड्रिल आयोजित केला आणि या सरावात बोट उलटण्याच्या परिस्थितीत बचाव कार्य, जलद प्रतिसाद आणि प्राथमिक उपचाराची तयारी तपासली गेली. आणि या सर्व सरावांचा मुख्य उद्देश आपत्कालीन परिस्थितीमध्ये त्वरित प्रभावी प्रतिसाद देण्यासाठी संबंधित यंत्रणांची तपासणे आणि सुधारणा करणे आहे. आता या ठिकाणी जर बघितलं मित्रांनो, आपण मॉक ड्रिल बद्दल बघितलं. आता विशेष म्हणजे रशिया आणि युक्रेन मध्ये जे युद्ध चालू होतं, आता तो नाटोचा सदस्य होऊ नये असं रशियाचं म्हणणं, त्याच्यानंतर ती तणाव वाढत गेले. त्याच्यानंतर बॉर्डर सोडून रशियाने युक्रेनच्या मेन मुख्य शहरांवर अटॅक केला. मग असा अटॅक जर झाला तर तिथल्या जनतेने त्या ठिकाणी कसं आपण आपला जीव वाचवता येईल याच्यावर त्या ठिकाणी जो प्रयत्न या मॉक ड्रिलच्या माध्यमातून, जो सरावाच्या माध्यमातून, त्या कवायतीच्या माध्यमातून केला जातो. तर दीपस्तंभ मनोबलच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून हा चर्चेतला शब्द आपल्यापर्यंत पोहोचावा म्हणून मी हा लहानसा प्रयत्न केला. तर नक्कीच तुम्हाला समजला असेल आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. तर मी इथेच थांबतो. धन्यवाद मित्रांनो.